क्वेश्चन नंबर 16 मध्ये आपल्याला x इज इक्वल टू एक कॉम्प्लेक्स नंबर दिलाय आणि सरळ एका समोर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू विचारलेली आहे. सरळ सरळ आपण x ची व्हॅल्यू पॉलिनॉमियल मध्ये सबस्टिट्यूट करून टाकू. काय होऊन जाईल बघा. x ची व्हॅल्यू मी या पॉलिनॉमियल मध्ये ठेवून देतो. 2 इन ब्रॅकेट x रेज टू 4 म्हणजे याच्यातला मी मायनस कॉमन काढतो. हा ब्रॅकेट मध्ये झाला 2 प्लस √3 आयोटा होल रेज टू 4 प्लस 5 अगेन मायनस कॉमन काढला 2 प्लस √3 आयोटा होल क्यूब प्लस 7 minus common 2 plus √3 iota whole square minus हा कॉमन काढला 2 plus √3 iota प्लस 41. कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा पॉवर जर 3 पेक्षा जास्त असेल तर अगोदर स्क्वेअर करून घ्या, नंतर पुढचे पॉवर युटिलाइज करा. हा रेज टू 4 आहे, मी स्क्वेअरचा स्क्वेअर लिहून घेतो. बाहेरचा 2 ॲज इट इज, मायनसचा स्क्वेअर प्लस होऊन जाईल, याचा स्क्वेअर घेतो मी. काय झाला हा 4 प्लस 2ab म्हणजे 2 टू चा 4 आणि हा √3 हा झाला 4√3 आयोटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 आयोटा स्क्वेअर या कम्प्लीट नंबरचा स्क्वेअर प्लस 5 इंटू याच्यामध्ये सरळ सरळ आपण होल क्यूबचं एक्सपान्शन घेऊ. -1चा क्यूब मायनस ॲज इट इज ठेवला. ए प्लस बी होल क्यूब घेऊ. ए क्यूब म्हणजे झाला 8 प्लस 3a²b 3 इंटू 4 इंटू √3 की झाला हा 12√3 आयोटा प्लस 3ab², 3 टू चा 6 इंटू √3चा स्क्वेअर झाला 18 आयोटा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे √3 आयोटाचा क्यूब 3√3 आय क्यूब प्लस 7 इन ब्रॅकेट या मायनसचा स्क्वेअर होऊन जाईल प्लस आणि मधल्या पार्टचा स्क्वेअर होऊन जाईल काय 4 प्लस 4√3 आयोटा प्लस 3 आयोटा स्क्वेअर. समोर मायनस ऑफ मायनस झाला प्लस, बाहेर काढून टाकतो 2 प्लस √3 आयोटा प्लस समोर आहे 41. हा आहे 4, हा 3 आयोटा स्क्वेअर, आयोटा स्क्वेअर म्हणजे -1 हा झाला -3, 4 - 3 म्हणजे 1, 1 प्लस 4√3 आयोटा होल स्क्वेअर 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 4√3 आयोटा याचा होल स्क्वेअर प्लस 5 इन ब्रॅकेट हा आहे 8 आणि हा 18 आयोटा स्क्वेअर म्हणजे -18 झाला कारण आयोटा स्क्वेअर म्हणजे -1. हा -18 प्लस 8 म्हणजे झाला -10, -10 इंटू हा 10 झाला हा +10. 12√3 आयोटा 3√3 आयोटा क्यूब म्हणजे मायनस आयोटा म्हणजे हा -3√3 आयोटा प्लस 12√3 आयोटा हा झाला प्लस 9√3 आयोटा हा मायनस हा काय झाला -9√3 आयोटा प्लस 7 ब्रॅकेटमध्ये येतोय 4 हा 3 आयोटा स्क्वेअर म्हणजे 3 इंटू -1 -3 झाला 4 - 3 1 प्लस 4√3 आयोटा प्लस √3 आयोटा आणि 2 प्लस 41 43 √3 आयोटा 2 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 4√3 आयोटाचा होल स्क्वेअर काय होणार 1चा स्क्वेअर 1 प्लस 2ab म्हणजे हा 8√3 आयोटा प्लस बी स्क्वेअर म्हणजे 16 16 त्रिक 48 आयोटा स्क्वेअर प्लस 5 10 जा 50 मायनस 5 9 जा 45√3 आयोटा प्लस 7 1 जा 7 प्लस 7 4 जा 28√3 आयोटा प्लस 43 प्लस √3 आयोटा इज इक्वल टू. आता याच्यामध्ये बघा 1 आहे हा 48 आयोटा स्क्वेअर म्हणजे 48 इंटू -1 हा झाला -48 -48 प्लस 1 हा झाला -47 -47 इंटू 2 काय झाला -94. बाकीच्या टर्म्स आपण सगळ्या सिम्प्लिफाय करून घेऊ. हे दोन झाले कॅन्सल. या ठिकाणी प्लस 50 आहे प्लस 50 प्लस 7 हा झाला 57 57 प्लस 43 हा झाला प्लस 100. त्याच्यानंतर राहिला फक्त इमॅजिनरी टर्म्स. हा झाला 2 इंटू 8√3 आयोटा म्हणजे 16√3 आयोटा 16√3 आयोटा प्लस √3 म्हणजे 17√3 आयोटा 17 प्लस 28 म्हणजे 45√3 आयोटा 45√3 प्लस मध्ये आहे आणि उरलेला हा -45√3 आयोटा सगळे झाले कॅन्सल इज इक्वल टू समोर काय झालं प्लस 0 इज इक्वल टू बघा 100 - 94 इज इक्वल टू 6. सो या कम्प्लीट एक्सपान्शनचा आन्सर आहे 6. आपल्याकडे ऑप्शन ए मध्ये आहे. देअरफॉर ऑप्शन ए इज दी करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पाहू क्वेश्चन नंबर 17. या ठिकाणी जर मी दोन्ही साईडचा क्यूब केला तर हा 1/3 म्हणजे जो क्यूब रूट आहे लेफ्ट साईडचा तो कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय झाला बघा बरं, मी दोन्ही साईडचा काय करतो क्यूब करतो इज इक्वल टू हा थर्ड रूट आणि हा क्यूब हे दोन झाले कॅन्सल. लेफ्ट साईडला काय उरलं आपल्याकडे x प्लस आय वाय. राईट साईडला a प्लस बी होल क्यूब करून टाकू. a क्यूब म्हणजे a चा क्यूब प्लस 3a² b म्हणजे 3a² b आयोटा
प्लस 3ab² म्हणजे 3ab² म्हणजे आयोटा स्क्वेअर b², हा झाला b² आयोटा स्क्वेअर, प्लस b³ म्हणजे हा काय झाला b³ आयोटा क्यूब, इज इक्वल टू राईट साईडला आपण सिम्प्लिफाय करू a³ प्लस 3a² b आयोटा, याच्या समोर हा आयोटा स्क्वेअर म्हणजे -1 याला मल्टिप्लाय करू, हा काय झाला -3ab², त्याच्यानंतर आयोटा क्यूब म्हणजे मायनस आयोटा इंटू b³ काय झाला -b³ आयोटा. आता लेफ्ट साईडचा हा नंबर आणि राईट साईडचा नंबर यांना कम्पेअर करू आपण. लेफ्ट साईडला आपल्याकडे आहे x प्लस iy, हा रिअल पार्ट आहे, राईटला रिअल पार्ट a³ मायनस 3ab². लेफ्ट हँड साईडला इमॅजिनरी पार्ट आहे iy, राईट साईडला इमॅजिनरी पार्ट आहे -3a² bi मायनस b³ i. देअरफॉर x इक्वल्स टू व्हॅल्यू झाली राईट साईडचा रिअल पार्ट a³ मायनस 3ab², y इज इक्वल टू आयचा कोफिशियंट या ठिकाणी 3a² b आणि या ठिकाणी -b³. x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. त्यांनी विचारले x/a मायनस y/b इज इक्वल टू व्हॉट. सरळ सरळ आपण या ठिकाणी ठेवून घेऊ x/a मायनस y/b इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे a³ मायनस 3ab² डिवाइड बाय a मायनस y ची व्हॅल्यू आहे 3a² b मायनस b³ होल डिवाइड बाय b. हा a कॅन्सल, a³ मधला एक पॉवर कॅन्सल राहिला a², हा a कॅन्सल, b कॅन्सल, b³ मधला एक पॉवर कॅन्सल राहिला b² इज इक्वल टू काय झाला हा a² मायनस 3b² हा मायनस 3a² आणि हा मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस b², a² मायनस 3a² हा झाला मायनस 2a², मायनस 3b² प्लस b² म्हणजे मायनस 2b², -2 आपण दोघांमधून कॉमन काढू, ब्रॅकेटमध्ये काय होणार a² प्लस b². हा आपल्याकडे आहे या ठिकाणी ऑप्शन सी मध्ये. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 18 एवढा सोपा मित्रांनो. काय म्हणतोय बघा, इफ अल्फा अँड बीटा आर कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी देन अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस अल्फा रेज टू -2 बीटा रेज टू -2 इज इक्वल टू व्हॉट. सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, युनिटी म्हणजे काय असतं मॅथ्समध्ये 1 आणि 1 चे क्यूब रूट आपल्याकडे आहेत 3. एक तर व्हॅल्यू आहे 1, दुसरी व्हॅल्यू आहे -1 प्लस √3 आयोटा डिवाइड बाय 2, त्याच्यानंतर तिसरी व्हॅल्यू आहे -1 मायनस √3 आयोटा होल डिवाइड बाय 2. या व्हॅल्यूला आपण ओमेगा म्हणतो आणि या व्हॅल्यूला आपण ओमेगाचा स्क्वेअर म्हणतो. आता हा जो 1 आहे तो तर कॉम्प्लेक्स नाही, त्याच्यामुळे ओमेगा झाला अल्फा आणि ओमेगा स्क्वेअर झाला बीटा. कधी सुद्धा तुम्हाला अल्फा अँड बीटा कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी म्हटलं की त्या ठिकाणी 100% अजिबात कुठलाच विचार न करता सरळ सरळ अल्फा इक्वल्स टू ओमेगा घ्या, बीटा इक्वल्स टू ओमेगा स्क्वेअर. आणि मागच्या काही एक्झाम्पलमध्ये आपण सॉल्व्ह केले, आपल्याला एंटिटी माहितीच आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. या दोन गोष्टींचा वापर करून या क्वेश्चनला सॉल्व्ह करू. त्यांनी काय म्हटलं आपल्याला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस अल्फा रेज टू -2 बीटा रेज टू -2 इज इक्वल टू व्हॉट. अल्फाची व्हॅल्यू आहे ओमेगा, ओमेगाचा हा झाला क्यूब, प्लस बीटाची व्हॅल्यू आहे ओमेगा स्क्वेअरचा झाला हा क्यूब, प्लस अल्फा बीटा होल रेज टू -2 घेता येतं मला या ठिकाणी, इज इक्वल टू काय झाला हा ओमेगा क्यूब प्लस ओमेगा रेज टू 6लाच मी ओमेगा क्यूब होल स्क्वेअर लिहू शकतो. 2 3 जा 6, 3 2 जा 6, पॉवर सेमच आहे. अल्फा म्हणजे ओमेगा, बीटा म्हणजे ओमेगा स्क्वेअर, हा ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर झाला होल रेज टू -2 इज इक्वल टू ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1, ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1, 1चा स्क्वेअर झाला 1 प्लस ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब झाला, ओमेगा क्यूबची पण व्हॅल्यू 1, 1 रेज टू -2 म्हणजे 1 रेज टू -2 म्हणजे 1 डिवाइड बाय 1चा पॉवर 2, वर जाऊन 1चा पॉवर -2 होणार, इज इक्वल टू 1 प्लस 1 प्लस हा सुद्धा 1 इज इक्वल टू 3. देअरफॉर 3 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 19 त्याच्याही पेक्षा सोपा. काय म्हटलंय बघा, फ्रॅक्शन दिलाय, त्याचा पॉवर 100 दिला, बघून घाबरायचं नाही, लय सोपा, काटाच काढून टाकू त्याचा. बघा काय म्हटलंय, या फ्रॅक्शनला अगोदर आपल्याला करायचं सिम्प्लिफाय. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कुठलाही फ्रॅक्शन असेल आणि डिनॉमिनेटरमध्ये जर एक कॉम्प्लेक्स नंबर असेल त्याला आपण कसं करायचं सिम्प्लिफाय. जो डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा आणि त्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने कंप्लीट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय ॲज वेल ॲज डिवाइड करून घ्यायचं. म्हणजेच काय करायचं मित्रांनो बघा, 1 मायनस आयोटा डिवाइड बाय 1 प्लस आयोटा, याला मी सेम नंबरने मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काही फरक पडेल का? नाही. कशाने मल्टिप्लाय करतोय मग, डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने, होल रेज टू 100, ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू आहे, इज इक्वल टू 1 मायनस आयोटा त्याचा होल स्क्वेअर, काय होणार 1चा स्क्वेअर 1 मायनस 2ab म्हणजे हा झाला 2 आयोटा प्लस b स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर होल डिवाइड बाय
ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर झाला 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे आयोटाचा स्क्वेअर होल रेज टू 100 इज इक्वल टू आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि हा +1 दोन्ही झाले कॅन्सल, वरती राहिलं -2 आयोटा 1 मायनस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे 1 मायनस ऑफ -1 म्हणजे 1 + 1 इज इक्वल टू हा झाला 2, तो खालचा 2 आणि हा 2 कॅन्सल, मध्ये काय उरला फक्त मायनस आयोटा होल रेज टू 100. याला आपल्याला असं म्हणता येईल -1चा पॉवर 100 म्हणजे +1 झाला, उरला काय फक्त आपल्याकडे आयोटा रेज टू 100. आयोटा रेज टू 100 ला मी आयोटा रेज टू 4 होल रेज टू 25 म्हणतो. आयोटा रेज टू 4 ची व्हॅल्यू आपल्याला काय माहिती आहे 1 रेज टू 25 इज इक्वल टू सुद्धा 1 झाला. देअरफोर या कंप्लीट फ्रॅक्शनचा जो 100 पॉवर आहे त्याची व्हॅल्यू आली 1, तीच इक्वल टू काय दिली त्यांनी ए प्लस आय बी इज इक्वल टू 1 आहे. त्या 1ला मी कॉम्प्लेक्स नंबरच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेतो 1 + 0 आयोटा झाला. ए प्लस आय बी इक्वल्स टू 1 + 0 आयोटा झाला. ए इज इक्वल टू 1 आणि बी इज इक्वल टू 0. देअरफोर ए कॉमा बी इज इक्वल टू काय झाला या ठिकाणी 1,0. 1,0 आपल्याकडे कुठं आहे ऑप्शन बी मध्ये. देअरफोर ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. तसाच आहे पुढचा क्वेश्चन नंबर 20. आपल्याला काय म्हटलंय द व्हॅल्यू ऑफ थीटा फॉर विच हा जो फ्रॅक्शन आहे इज प्युअरली इमॅजिनरी. या फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय म्हटलं प्युअरली इमॅजिनरी. अगोदर हा फ्रॅक्शन मी ॲज इट इज लिहून घेतो. या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कधी जर डिव्हिजनमध्ये एखादा कॉम्प्लेक्स नंबर आला त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी सरळ डिव्हिजन मधल्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घ्यायचा आणि त्या कम्प्लीट फ्रॅक्शनला मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्यायचा. 1 - 2i sin थीटाचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट 1 + 2i sin थीटा मल्टिप्लाय केला आणि हा डिवाइड केला. a मायनस बी ए प्लस बी हा काय होणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 2 × 1 लिहून घेतो 2 + 2 × 2i sin थीटा म्हणजे 4 आयोटा sin थीटा. 3 आयोटा sin थीटा × 1 म्हणजे 3 आयोटा sin थीटा. 3i × 2i हा काय झाला 3 × 6 आयोटा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा होल डिवायडेड बाय 1 - 2 1 + 2 हा झाला 1चा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 2i sin थीटाचा होल स्क्वेअर 4 आयोटा स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू याला आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. हा आयोटा स्क्वेअर म्हणजे -1 आहे -1 × 6 झाला हा -6 आणि हा 2 ॲज इट इज आहे 2 - 6 sin स्क्वेअर थीटा 4 आणि 3 हा झाला टोटल 7i sin थीटा होल डिवायडेड बाय 1 मायनस या ठिकाणी आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस आणि मायनस हा झाला प्लस, त्याच्यामुळे हा काय झाला 1 + 4 sin स्क्वेअर थीटा. या फ्रॅक्शनला आपण सिम्प्लिफाय केलंय. या फ्रॅक्शनची सिम्प्लिफाईड व्हॅल्यू ही आली. त्यांनी आपल्याला काय म्हटलंय धिस फ्रॅक्शन इज प्युअरली इमॅजिनरी. हा जर प्युअरली इमॅजिनरी असेल सपोज z इज इक्वल टू ए प्लस आय बी हा प्युअरली इमॅजिनरी आहे त्याच्यामुळं आय बी हा एक्झिस्ट करतो. ए ची व्हॅल्यू 0 असेल रिअल पार्ट 0. जर हा प्युअरली इमॅजिनरी असेल तर ए इज इक्वल टू 0 झाला रिअल पार्ट. सिमिलरली हा जर कंप्लीट जो नंबर हा जर प्युअरली इमॅजिनरी असेल तर याच्यातला रिअल पार्ट 0. रिअल पार्ट याला मी सेपरेट करून घेतो बघा. ह्याला ए प्लस आय बीच्या फॉर्मॅटमध्ये लिहितो ए प्लस आय बी. हा प्युअरली इमॅजिनरी आहे म्हणजे हा एक्झिस्ट करतो आणि हा कंप्लीट पार्ट 0 आहे. हा कंप्लीट पार्ट 0 म्हणजे काय झाला बघा. हा 0 असेल म्हणजे न्यूमरेटर 0 झाला. न्यूमरेटर 0 म्हणजे 2 - 6 sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. हा 6 पलीकडे जाईल हा काय झाला 2 इज इक्वल टू 6 sin स्क्वेअर थीटा. sin स्क्वेअर थीटा काय झाला इक्वल्स टू 2/6 इक्वल्स टू 1/3. sin थीटा काय झाला इक्वल्स टू 1/√3 आणि थीटा इज इक्वल टू काय झाला sin इनवर्स ऑफ 1/√3. ऑप्शन ए मित्रांनो इज दी करेक्ट ऑप्शन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.